आहे पप्पा अगं नाही कोणाची लागली ताकद नाही माझ्या दारात पप्पा नाही तुझी लागली आज तुझ्या कुठं पप्पा नाही जायचं तिकडे नाही जाते ती फिरून येत जाताय नाही दिवस ती उपाय काम कुणी करायची तुमची इथं तुझ्या बाण बोलवलंय ना माझ्या बाला काय चालवून ठेवलंय का तुम्ही हा आता सालावरच ठेवतो येऊ दे आला की सालावरच ठेवतो भाषा वापरा नीट बोलावीच ए काय आहे? सकाळ फिरी करून नाही काय गेली असतं? जायचं नाही एकदा काय व्हायचं ते उद्या एकदा चांगलं तर आयुष्यात होईल नाही तर वाईट तर होईल काय कुठं सुद्धा जायचं नाही तुम्ही मला जायचं नाही म्हणणारी तू कोण आवाज मोठा करून बोलणार मी तुम्हाला हळू तू बोलते ना कोण? मी हळू बोलते ना तू कोण आहे कोण? तुम्हाला माहित नाही का मला माहित मग नाही ती येते जेव्हा येतील ना लांबून बोल ती येते जेव्हा ती येतील तेव्हा मला फोन कर येतो तुम्ही आमदार आहे का कुठलं तुम्हाला फोन करायला आणि ती कोण कलेक्टर आहे ती ती यायला लागली ती जायच नाही ये लागली ती म्हणलं आता मी 10 मिनिटं घरी आहे बोलव पटकन 10 मिनिटं आत बोलव परत माझ्या दारात आणि ते चप्पल आहे माझ्यापाशी कोण काय येईना तुम्हाला तीनदा त्यांचं बॅग घालू नको मी तुम्हाला कोणाचा तुम्ही भेला काय हे का भेणार आहे का तुम्ही भेला असतं एवढं केलं असतं का तुम्ही तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचं भ्या असतं तर तुम्ही असं वागलं असता का ती माझ्या दारात येत नाही ती तू का कसं पाडून सांगायला लागली ती ये लागली ती ये लागली सकाळी त्यांनी सांगितलं तुम्हाला त्यांचं जाऊ तुम्ही नका बघा. म्हणलंय कुठं तुम्हाला का राहणार नीट बरोबरच्यानी केली राहणार काय बघायचं उठलं की गाडी घेताय की जाताय उठलं की गाडी घेताय की जाताय कुठं जाताय काय करताय गाडी हा? कुणाची तुम्ही रोज जाताय कुठं गाडी कुणाची चालवलंय का तुम्ही कुठं जाताय गाडी मी आमचा माझी म्हणल्यावर मी जाईन ना कुठं बी तू माणसाला कुठं माया दया थोडी तर पाहिजे ना पैसे तरी माझ्यापाशी कोणाविषयी माया नाही दया नाही तुम्ही आणि माझ्या का बरं दारात केलं माझं माझ्या दारात कुणी यायचं नाही मी पहिलं सांगतो आलं तर मी सरळ त्यांना बोलणार नीट नाही. राहा माणसाने मला चित्र राहायची लावून गरज राहू नाही नका मला गरज नाही कोणाची गरज नाही हा, आणि तीनदा तुला घरातलं त्यांनी- बाहेर हो तीनदा घरातलं त्यांनी बाहेर हो सांगितलंय मी काय तुमच्या दारात येत नाही तुला कोण म्हणलंय आवय एकदाच हा? करायचं चार माणसं बोलवली ती एकदा काय होईल ते एकदम चांगलं तर होईल आयुष्याचं नाही तर वाईट तर होईल चार माणसं बोलवली म्हणून चार खुर्च्या आणून ठेवल्या त्या माणसं येऊन गेली ती. माणसं येऊन गेले ते ना अजून पण यायचे येते ती. म्हणून तरी मग माझी वाट बघत थांबली नाही ती तुमची वाट तुम्ही एका जागेला कुठं आहे कुठे एका जागेला पाय आहे ठरतो ना आपला हे पाय एका जागेला हिंडताय की गावातनं तुम्हाला काय काम आहे काय ही तुझ्या बापाला ही आईला ही तुझ्या दोन भावासनी ही अहो सारखं माझ्या आई बापाच्या नावाला कडक जाऊ नका चांगलं तोंडातलं शब्द येऊ द्या जावा अगं त्यांनी जर चांगलं शिकवलं असतं तर एवढी बोलायची गरज लागली नसती ग त्यांनी शिकवलं नाही म्हणून तर एवढं बोलायची गरज पडली आणि बोलावं लागतंय त्यांनी जर चांगलं संस्कार वळण दिलं असतं ना तर ही दिवस आलं नसतं मला चांगला दिवस दिला तर म्हणून तुमच्या इथे दारात आहे वर नसते ना काय हिंडावं उपयोग आहे? लागलं असतं काय उपयोग आहे काय काय उपयोग आहे काय उपयोग आहे अगं, एखादे संस्कार असायचं माता माऊली आयुष्य गेलं पण रानात कष्ट करते ती पिकवते ती आता काय लेकरांना धोंड करतात. काय तुमचं भाजा होता का रानातलं काय करायचं पाणी लाठीने काय करायचं रानात तुमच्या असं कर एवढीतलं दगडनी तिथं अहो, जळण काय आहे करायचंय काय मला सांगा की दगड काय पाहिजे करायचंय रानात करत नाही काय करा आता काय राहिले करायचं एवढं जरी केलं तर तुमच्या पोटात सारखा नाहीच येत या असं पण नाही तसं पण नाही मग सरळ नाही केलेलं अंगी लागतंय माझ्या आली का हा. त्याच लाईन येऊ नाहीच मग केलेलं आम्ही अंगी पहिल्यापासून लागतंय तीच म्हणतोय ना गुरं पाणी पाजायला सांगितली बघायला सांगितली माझी नाही ती रान माझं नाही अरे दुसरी करायला लागली सरपंच दोघाचा असतो एकट्याचा नसतो आता माझा काय? एकल्याच आहे आता मोठं थोबाडीच कोण दोघाचा म्हणू नको आता माझा एकल्याच आहे मी ती करू दे नाही कोणाला कराय देऊ दे नाही फुकाट विकू दे त्याच्यामध्ये पडायचं नाही यायचं ना आणि तू त्याकरताच बोलवली असतील ती आज दुसरं तुझं काय काम नाही तुला आरपार काय आता घर भेटलंय तसं मला रान पाहिजे आता आल्यावरती म्हणेल ना तुझा बाप रानावर तुमचं नाव कुठं आहे दाखवा घरावर कसं नाव आहे कुठं आहे दाखवा अरे तुमच्यात हीच पद्धत आहे का तुम्ही माझ्या बापाला तीनदा बोलायचं ना वाईट तुझा मला बाप सरळ. कोण खासदार आमदार नाही तुम्हाला त्याची बॅग आली तुम्ही आमदार आहे का कुठला काय तुम्ही आणि शहाण असलं तर त्या माणसाने माझ्या दारात काय येईल. म्हणे? येऊन बाहेर येते तुम्ही तसं वागताय नीट वागा नाही नीट दहा वेळा सरपंचाचं नव्हतं बघा मी नाही, थोबाड नीट दाखवाय बोला, माझ्या दारात येऊन नीट ये बोला नीट माणसाने मागं सर नीट बोला एका जणुड्यात जाऊ पडतील नका आता काय बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला जेव्हा ती चार माणसं येतील तेव्हा बघायची तुम्ही आता घर सोडून कुठे जाऊ नका तुम्हाला एवढं सांगते मी आडवं मला बोलू नका काय? नाही जात, घे तुम्हाला मी नीट सांगते हा. जायचं नाही तुम्ही हे यायच्या बोलवून पुढं हिथंच आहे. मुद्दाम जाणार तुम्ही हायच तसलं यायच्या पुढे मुद्दाम निघून जाणार तुम्ही खचून मी एक मला तास आहे कार्ड फाडायचं नाही फक्त तुम्हाला माणसं खचून मी आपटवायची एक तास ती. आहे एका माणसं तासात आपटवायची तुझी आई ती. बाप आली ठीक नाही परत माझ्या दारात उभा राहायला नाही सांग त्यांना तुझी तू सांग कोणाला? एका तासभरात मी इथं आहे तासात ती आलीच पाहिजे कारण त्यांना लय अंतर नाही तिथनं इथपर्यंत यायला. अरे माझ्या वागा तिथनं तासात इथपर्यंत यायचं हा. तुमच्यासाठी लगेच त्यांच्या 30 हातातली किलोमीटर अंतर कामं आहे. हातातली कामं सोडून तुमच्यापाशी यायचं लगेच तास माझ्यापाशी आली पाहिजे ती कुठलं कोण आहे तुम्ही तासात यायला तुमच्यापाशी कोण आहे कोण तुम्ही मग तू कशाला हा? बोलवलं त्यांना तासात कशाला मी परत बोलवलं नाही कुठं जायचं काळं करून शिरा मी काळ करून जाऊ दे नाही एखादी घेऊन जाऊ तुला काय घेऊन
तुला काय घेणं देणं आहे जरा तुझी येणार असली जिभीला तर लाळ तेमड्यानं जरा बोलव विसर, तासाच्या आत घालाविसं. तासाच्या आत नीट इथं बोलव बोलाविसं. काय अरे ती सुधरा. भेऊन येतच नाही की सुधरा आणि तू आता. काय सांगते बराबरीला लागली लेक आलं, सुना येतील, सुधराविसं. काय स्वतः सुधर मी सुधारले म्हणून तर हम्म. आहे ना का तुमच्यासारखी हिंडती कुठं गावात लगेच रोज उठलं की जाताय रोज उठलं की जाताय कुठं जाता हो रोज तुम्ही नेमका जाता कुठं तुम्ही रोज तुम्ही घरी आण खाताय पाणी नाही तुम्ही काय उठले की जाताय रातच्या 2-3 वाजता तुम्ही असता कुठं रातभर तुम्ही कुठं असता तेवढं मला सांगा कुठं असता तुम्ही कुठं जायचं ना हा? तुला काय करायचंय आणि तुला तुम्ही सांगायचं घरी काय येत नाही करायचं काय बघा नाही काय आणि नाही मग काय बघायचं घरातलं पण नेऊन देता तुम्ही असता कुठं माझ्या पद्धतीने मी माझं जीवन जगतोय 1000 वेळा सांगितलंय मी कुठं तुमचं जायचं जीवन ना एकट्याचं नाहीये हे एकट्याचं जीवन नाही म्हणजे? एकट्याचं नाही काय 15 हा? जणांना दिलंय का 20 जणांना दिलंय तुमच्या मागं कोण आहे ती त्याचा विचार करा हे आहे की बघायला हा? ती तुझं लेख आणि तू बघ मला सांगू नको मला सांगा तुम्ही असता कुठे तेवढं सांगा तुम्ही रातच्या 12 आणि 2 आणि 3 वाजता येता तुम्ही दिवसभर रातभर असता कुठं नेमकं मी कुठं का असं ना तुला 3दा सांगितलंय तू का 3दा हा, विचारते तुम्हाला खरं थोबाडीत? बोलायचं खोटं बोलायचं सवय नाही ना तुम्ही खरं खोटं बोलता मग तुम्ही खरं काय बोलता ना मग काय खोटं बोलता अरे कुठं खोटं बोललोय मग माझं जीवन मग आहे मला दुसरे ज्या सांगते घरी ती राहा खोटं. वाटेल तिथं दुसरे जाईल सांगते ती खोटं सांगते ती काय सांगते ती ना मग आहे की त्यांचं आणि तुला काय देणार आहे का मी त्यांचं आहे ती सांगते ती खरंच आहे मीच मग तू खरं आहे खोटं नाही त्यांनी जी काय सांगितलं असेल ना सगळं तुला ती सगळं खरं आहे खोटं एक बी नाही मनाचा मालक आहे कुठं बी जाईन कुठं बी राहीन कुठं बी काय बी करीन 1000 वेळा सांगितलं 3दा उचकटायला लावून नको तुझे आई बाप भाव कोण येते ना 1 तासभर आहे हे मी बोल बोलवा येऊ देत नाही आता तुमचा अरे पिच्छा मला- करणार तुम्ही कुठं कुठं जाताय काय काय करताय तीच मला बघायचं आहे मला आता पहिलंच माहिती हा. होतं, ती माझ्या दारात आता येतच कुठं नाही तुम्ही ती. काय करताय ना तुमची तू कशाला पूर्ती लागली करा. सांगायला तुमच्या मागे हात धुवूनच लागणार आता तुम्ही कुठं जाताय काय करताय कुठं खाताय कुठं पिताय सगळे तुमची चौकशी करायची आहे आता आणि जेव्हा मला खरं कळेल आणि जेव्हा मला दिसेल आणि मी धरीन ना तेव्हा माझा हात आणि तुमचा गाल हम्म. ठरलेला असणार एवढं लक्षात ठेवा तेव्हा तुझा हात हा. नीट राहणार नाही म्हणून म्हटलं जर तेव्हा माझा हात आणि तुमचा हात गाल नीट राहणार नाही काय राहणार नाही हं. तेव्हा बघू घे तुम्ही म्हणता ना मला अरे माझं इथल्या खरं इथं पण खरं ती तुम्हाला हाणली. काढून दाखवते इथल्या इथं पण ती हाणली. खरं खरं तुमच्यासारखं थोबाडून मला पडून बोलता ना लागली खरं बोलायला. खरं तुम्हाला ती खरंच हम्म. मला काढायचं आहे आता त्याशिवाय मी पण आता शांत बसत नाही तुम्हाला काय सुचल नाही परपंचाचं याद नाही लेकरांचं नाही डोक्यात तुमची छीर बसली ना ती जेव्हा छीर काढल तेव्हा मी पण शांततेने बसल तेव्हा बसणार नाही आता. हम्म. काय जा मला मग दावती ना मला कसा आहे कसा नाही अरे धावणारी हा. गेली पळून आणि तू लागली काय तोंड उचलून मला सांगायला नमुना धावती नमुना पळ बाया दुपटी उचलून जा निघून कुठे जायचं असलं तर अजून